नमस्कार. आज मी बनवत आहे सुपर टेस्टी सॉफ्ट असे पोटॅटो बॉल्स जे खायला फार छान लागतात. याकरता मी मीडियम साईजचे 5-6 बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहे. जेव्हापर्यंत आपले बटाटे बॉईल होतात आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरची बारीक कट करून ठेवून द्यायची आहे. बटाटेही आपले बॉईल झालेले आहेत. बटाटे खूप जास्त प्रमाणात आपल्याला ओव्हरकुक नाही करायची आहेत. थंड झाल्यावर बटाट्याचं साल काढून मी यांना किसून घेतलेलं आहे. तुम्ही हातानेही याला मॅश करू शकता, पण त्याच्यात बटाट्याच्या गाठी राहायला नको पाहिजे आहेत. 3 टेबलस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि याचा छान आपल्याला घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा मला थोडासा जास्त सॉफ्ट वाटत आहे, म्हणून मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पुन्हा इथे घालत आहे. आपल्याला याचा एक छान घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठही घालू शकता, पण त्याच्याने असे खूप सॉफ्ट बॉल होत नाही. गोळा आपला तयार आहे. आता हाताला एकदा स्वच्छ करून कोरडं करून हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बोरा एवढे छोटे छोटे बॉल्स याचे तयार करून घ्यायचे आहेत. बॉल्स अगदी सहज होतात. सगळे बॉल मी ह्या पद्धतीने करून घेतलेले आहे. साईडला मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. सगळे बॉल आपले तयार झालेले आहेत. आता हे बॉल आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. गोळे ह्यामध्ये घातल्यावर ते हळूहळू वर यायला लागतात. सगळे गोळे वर आले की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये मी हे गोळे काढून घेतलेले आहेत आणि लगेच याला आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. फ्रीजचं थंड पाणी असेल तर फारच चांगलं आहे. पाण्यामध्ये हे गोळे थंड झाले की मी याला पुन्हा चाळणीत काढून घेत आहे. गोळे आपले अगदी सॉफ्ट छान झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये मी 1 ते 1.5 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. ते चांगलं मी पॅनवर पसरवून घेते आहे आणि आता यामध्ये मी बारीक कट केलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून याला चांगलं परतून घेत आहे. लसूण आपल्याला थोडासा ब्राऊन करायचा आहे. आता यामध्ये मी अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घालत आहे. अर्धा टीस्पून मी इथे पिठी साखर घातलेली आहे. यालाही आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून पांढरे तीळ इथे मी घालत आहे. अर्धा टीस्पून सोया सॉस इथे घालत आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ इथे घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण बॉल्समध्येही मीठ घातलं होतं ना, सॉसेसमध्ये पण मीठ असतं. हे बटाटा बॉल शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच बनवायला पाहिजे, कारण हे स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या कढईला चिटकू शकतात. पाव टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची घातली आहे. ती फक्त रंगाकरता आहे, नाही घातली तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी हे बॉल घालत आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्याला आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे. मी थोडं स्पायसीस केलेलं आहे. साखर घातल्यामुळे ती चव बॅलन्स व्हायला मदत होते. आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पालेकांदा जर असेल तर त्याची पात तुम्ही इथे बारीक कट करून टाकू शकता किंवा आपला ऑल टाईम फेवरेट बारीक सांबार मी कट करून याच्यामध्ये घालत आहे. पोटॅटो बॉल्स तयार आहेत. हे खायला इतके टेस्टी लागतात. लहान मुलं तर आवडीनं खातातच, पण घरातील जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांनाही खायला हे फार सोयीची असतात. ह्या उन्हाळ्यात मुलांकरता एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.